मित्रांनो, हिमालयन डोंगररांगेबद्दलची आता जी माहिती घेतली त्या माहितीमध्ये आपल्याला लक्षात आलंच निर्मितीचा कारण आहे 33 सागराचा तळभाग उंचावणे, लांबी टोटल 2400 किलोमीटर आहे, रुंदी 150 ते 400 किलोमीटर आहे। टोटल हिमालयन डोंगररांगेने भारताचं जे क्षेत्रफळ व्यापलं ते 5 लाख चौरस किलोमीटर आहे आणि उंची 1500 ते 6000 मीटर उंची येत असते। ठीक आहे, मग हिमालयन डोंगररांगेचे आडवे आणि उभे उपभाग बघितलेले आपण। उभे उपभाग म्हणजे पश्चिम हिमालय, कुमाऊ हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय। मग यामध्ये पश्चिम हिमालयामध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल हिमाचल प्रदेश या राज्यातला हिमालयाचा समावेश होतो। यालाच पंजाब हिमालय किंवा काश्मीर हिमालय असंही म्हणत असतो आपण। सिंधू नदी ते सतलज नदी या दरम्यानचा हा पट्टा येत असतो। हा 560 किलोमीटर लांबीच्या डोंगररांगेचा पट्टा आहे। कुमाऊ हिमालय म्हणजे उत्तराखंड राज्यातल्या हिमालयाचा समावेश, जिथं सतलज नदी ते काली नदी या डोंगररांगे दरम्यानचे हिमालय येत असतो। 320 किलोमीटर लांबीचे हिमालयन डोंगररांगा येतात। मध्य हिमालयामध्ये नेपाळ, पश्चिम बंगाल, सिक्कीम या भागातल्या हिमालयाचा समावेश होतो। म्हणजे काली नदी ती तीस्ता नदी यांच्या दरम्यानच्या 800 किलोमीटर पट्ट्याचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो। आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम, भूतान, अरुणाचल प्रदेश या राज्य आणि देशाचा हिमालय येतो। 720 किलोमीटर आहे तीस्ता नदी ते ब्रह्मपुत्र नदी। आणि ब्रह्मपुत्र नदीच्या दक्षिणेकडे ज्या डोंगररांगा आहेत त्याला पूर्वांचल म्हटलेले आपण। ठीक आहे, तर ह्या उपभाग असे आडवे पण उपभाग आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे बृहद हिमालय उत्तरेकडे 6000 मीटर उंचीच्या, त्याच्या दक्षिणेकडे मध्य हिमालय 3000 आणि त्याच्या दक्षिणेकडे शिवालिका 1500। तर हे आडवे उपभाग लक्षात घेतले आपण। त्याच्यानंतर हिमालयाचे स्थानिक नावं बघितलेली बघा। जम्मू काश्मीर लडाख मध्ये काराकोरम, खाली लडाख, त्याच्या खाली जास्कर, जास्कर म्हणजे बृहद हिमालयन डोंगररांगा आहे। मग पीर पंजाल म्हणजेच मध्य हिमालयन डोंगररांगा आणि शिवालिका टेकड्या। तर लडाख आणि जम्मू काश्मीर मध्ये क्रमाने दक्षिणेकडे जाताना या डोंगररांगा लागतील। हिमाचल प्रदेश मध्ये हिमालयाला म्हणायचं धौलाधार, उत्तराखंड मध्ये म्हणायचं कुमाऊ। ठीक आहे, मेघालय राज्यामध्ये पूर्वेकडे जाताना गारो, खासी, जयंतिया आणि बरेल डोंगररांगा आहे। आणि ईशान्य भारतामध्ये दक्षिणेकडे जाताना पतकोई, नागा, मनी, मिझो किंवा लुशाई। तर हे इथले स्थानिक नाव सुद्धा आपण आता बघितलेले आहेत। आता पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा। पुढचा मुद्दा आता या ठिकाणी हिमालयन डोंगररांगाची वैशिष्ट्ये काय। ठीक आहे, हे बघा कोणताही डोंगर जो आहे असा ना असा असा कधीच नसतो। कोणताही डोंगररांगेचे काही वैशिष्ट्यपूर्ण डोंगररांगा असतात। डोंगररांगेचा काही भाग सकल असतो, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो, काही सकल असतो। ह्या अशा प्रकारची रचना असते बघा। यामध्ये उंचावरचा जो सकल भाग आहे या सकल भागाला म्हणायचं घाटमाथा आणि डोंगरावरचा जो डोंगर आहे याला म्हणायचं शिखर आणि हा जो खोलगट भाग आहे याला म्हणायचं दरी। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या डोंगररांगेचे 3 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत। कुठले कुठले? घाटमाथा, शिखर आणि दरी असे हे 3 भाग या ठिकाणी पाडले जातात बघा। मग आता आपण ज्या काही डोंगररांगेची उंची बघितली, शिवालिका टेकड्या 1500 आहे, मध्य हिमालयन डोंगररांगा 3000 आहे, बृहद हिमालयन डोंगररांगा 6000 आहे। तर ही जी सरासरी उंची आहे या घाटमाथ्याची उंची आहे, एकदम दरीची पण नाही आणि एकदम शिखराची पण नाही। म्हणजे याचा अर्थ सरासरी उंचीपेक्षा शिखराची उंची जास्त आहे। मग आता हा जो काही घाटमाथा एरिया आहे या घाटमाथा एरियामध्ये या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं असतात किंवा धार्मिक तीर्थक्षेत्र आहे। मग धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये हजरत बल दर्गा सारखे या ठिकाणी दर्गा येतात मुस्लिम धर्मियांसाठी। त्याच्यानंतर बौद्ध धर्मियांसाठी हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग आहे। हिंदू धर्मियांसाठी इकडं आपल्याला माहिती आहे लडाखमध्ये अमरनाथ येत असतात, नंतर इकडे उत्तराखंडमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अशी बरेच या ठिकाणी गंगोत्री थंड हवेची ठिकाणं असू द्या किंवा धार्मिक तीर्थक्षेत्र असू द्या हा पार्ट येतो बघा। मग थंड हवेच्या ठिकाणामध्ये कुठले कुठले येतात? इथं जम्मू काश्मीरमध्ये येतात श्रीनगर, ठीक आहे, आणि जम्मू, त्याच्यानंतर गुलमर्ग आणि सोनमर्ग हे येत असतात बघा। इकडे लडाखमध्ये लेह आणि कारगिल येत असतात। हिमाचल प्रदेशमध्ये शिमला, कुलू, मनाली, डलहौसी आणि पालमपूर ही थंड हवेची ठिकाणी येतात बघा।
उत्तराखंडमध्ये डेहराडून, पाटलीडून, कोटलीडून, मसुरी, आलं लक्षात, नैनिताल हे येत असतात बघा. इकडं दार्जिलिंग येतं पश्चिम बंगालमध्ये, इथं गंगटोक येतं सिक्कीम मध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग आणि इटानगर येत असतं बघा. तर घाटमाथा एरियामध्ये ही थंड हवेची ठिकाणे आणि जगातली सर्वात थंड हवेची ठिकाणे हीच ओळखली जात असतात बघा. तर अशाही पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला. मग आता डोंगरावरचा जो डोंगर आहे त्याला शिखर म्हटलेले आपण, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की कुठले कुठले शिखर या ठिकाणी आहेत. अगोदर हे लक्षात घेऊ आपण. इथे या बृहद हिमालयन डोंगरांगा आहे अशा. याला लागून या ठिकाणी मध्य हिमालयन डोंगरांगा येतात अशा, आणि याला लागून या तुटक तुटक बनलेल्या अशा शिवालिका टेकड्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा या डोंगरांगेबद्दलची माहिती लक्षात घ्यायची तुम्ही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जे काही सर्वाधिक उंची शिखर आहेत ते बृहद हिमालयामध्येच असणार आहे, कारण याची उंची तुम्हाला माहिती आहे 6000 मीटर आहे. त्याच्यानंतरचे सर्वाधिक उंची शिखर इथं असणारे याची उंची 3000 आहे, मध्य हिमालयन डोंगरांगा. मग आता सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं जे शिखर आहे इथं माउंट एव्हरेस्ट येतं नेपाळमध्ये. 8848 मीटर उंचीचं येतं, नेपाळमध्ये येत असतं नंबर 1 ला. नंबर 2 ला येत असतं इथं लडाख मध्ये K2, 8611 मीटर उंचीचं येत असतं. हे भारतातलं सर्वाधिक उंचीचं येतं, हे जगातलं सर्वाधिक उंचीचं आहे. ठीक आहे. बृहद हिमालयामध्येच येतं. बृहद हिमालयामध्ये तिथं सिक्कीम मध्ये कांचनगंगा येत असतं बघा. कांचनगंगा म्हणा, कांचनजुंगा म्हणा, 8598 मीटर उंचीचं येते. हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उंची शिखर आहे. 4थ्या क्रमांकावर येतं धवलगिरी, 8167 मीटर उंचीचे, नेपाळमध्ये येते. 5व्या क्रमांकावर येतं बृहद हिमालयन डोंगरांगेमध्ये येत लडाख मध्ये नंगा पर्वत. ठीक आहे. नंगा पर्वत येतं 8126 मीटर उंचीचं येत असतं, लडाख मध्ये येत असतं. आणि त्याच्यानंतरचा क्रम लक्षात घ्यायचा, मध्य हिमालयन डोंगरांगेमध्ये नंदा देवी 7817 मीटर उंचीचं येत असतं बघा. अशा पद्धतीने जे प्रमुख शिखर आहेत ते मेजॉरिटी बृहद हिमालयन डोंगरांगेमध्ये, आलं लक्षात, नेपाळ आणि भारतामध्येच येत असतात बघा. तर या डोंगरांगा या ठिकाणी क्रॉस करण्यासाठी गिर्यारोहक जगभरातून या डोंगरांगेकडे येत असतात. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्याला मिळत असतं बघा. थंड हवेची ठिकाणांना भेटी देत असतात, त्यामुळे सुद्धा परकीय चलन मिळतं, रोजगार मिळत असतो. तर या हिशोबानं या हिमालयन डोंगरांगा महत्वाची भूमिका पार पाडतात. आता या ठिकाणी हे झाला शिखराचा भाग. आता पुढचा मुद्दा येतो, या ठिकाणी जो काही दरीचा भाग आहे, डोंगरांगेचा काही भाग म्हणजे सकल भाग म्हणजे घाटमाथा, उंचावड्याचा भाग म्हणजे शिखर, आणि खोलगट भाग म्हणजे दरी. आलं लक्षात. आता या दरीच्या भागामध्ये जर बघितलं आपण, एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठीचे जे काही अरुंद रस्ते या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. आता अरुंद रस्ते आहे तर त्याला खिंडी म्हणायचं, त्या दरीतून वेड्या वाकडा रस्ता काढला असेल तर त्याला घाट म्हणायचं. मग आता या ठिकाणी घाट कमी आहे आणि या ठिकाणी अरुंद रस्ते जी आहेत म्हणजे खिंडी आहे जी जास्त आहे. मग आता या खिंडी लक्षात घ्यायच्या बघा. आता इथं अगोदर हा जो प्रदेश आहे आपण हे कट करून टाकू, इथे या डोंगरांगा आहे असं. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, या ठिकाणी लेह नावाचा भाग येत असतो, इकडं काराकोरम डोंगरांगा आहे, बरोबर आहे. या ठिकाणी श्रीनगर येत असतं बघा, या ठिकाणी जम्मू येत असतं. ठीक आहे. इकडं कारगिल येत असतं.
या पद्धतीने हे गावं लक्षात ठेवा. आता श्रीनगरवरून जम्मूला 2 मार्गाने जाता येते, या मार्गाने पण इकडून पण. इकडून जो मार्ग आहे याला म्हणायचं बनीगल खिंड, बनीगल खिंड. आणि इकडून जो येतो हा जो मार्ग आहे इकडे याला म्हणायचं पीर पंजाल खिंड, कारण पीर पंजाल डोंगर रांगा आहेत या. तर इथं जम्मूला जाण्यासाठी बनीगल आणि पीर पंजाल या खिंडीतून जाता येतं बघा. श्रीनगर ते जम्मू यांच्या दरम्यान या 2 खिंडी लक्षात ठेवा. आता श्रीनगर मधून इकडं कारगिलला जायचं असेल, इथं जी खिंड आहे त्या खिंडीला म्हणायचं पेन्सिला, पेन्सिला खिंड म्हणायचं इकडं. आणि श्रीनगरवरून इकडं लेहला जाण्यासाठी जोजिला, जोजिला खिंड लागते बघा इथं. लक्ष आहे, इकडे पेन्सिला, इकडे जोजिला. आता इथं लेहवरून या ठिकाणी चायनाच्या शेकियांग प्रांतात जायचं असेल तर इथली जी खिंड लागते हिला म्हणायचं अघिल खिंड. इकडं अघिल खिंड लागत असते बघा. आणि इकडं लेह मधून इकडं तिबेटला जायचं असेल तर थांगला खिंड लागत असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं लेह ते शिकियांग प्रांत, अघिल खिंड, लेह ते तिबेट या ठिकाणी थांगला खिंड, लेह ते काश्मीर जोजिला खिंड, कारगिल ते काश्मीर पेन्सिला खिंड. लक्षात. इथं श्रीनगर ते जम्मू पीर पंजाल आणि इकडून येत असेल बनीगल. ह्या खिंडी अशा 6 खिंडी इथं लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता पुढच्या भागात जो आपण पुढचा भाग जर बघितला आपण तर या ठिकाणी हा हिमाचल प्रदेशचा पार्ट येतो असतो बघा. मग आता या हिमाचल प्रदेश मधून या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इकडून जर आपण हिमाचल प्रदेश मध्ये शिमला पासून ते इकडं लेहकडे जायचं असेल, या ठिकाणी 12 लापचाला खिंड लागत असते बघा. 12 लापचाला ही खिंड लागत असते. आलं लक्षात. आणि इकडून जर तुम्हाला तिबेटला जायचं असेल, इकडे तिबेटला जाण्यासाठी रोहतांग खिंड लागत असते. ठीक आहे. तर ही खिंड या ठिकाणची लक्षात घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर उत्तराखंड आहे बघा. उत्तराखंड मधून इकडे लेहला जाण्यासाठी किंवा हिमाचल प्रदेश मध्ये जाण्यासाठी रुपीन खिंड लागत असते, रुपीन. ठीक आहे. त्याचबरोबर इथे हे पण लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश मधून आणखीन या बाजूने इकडे जाण्यासाठी शिपकीला एक खिंड लागत असते. शिपकीला हिमाचल प्रदेश मधून मग एका बाजूला लेहला जाण्यासाठी 12 लापचाला, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश मधून तिबेटला जाण्यासाठी शिपकीला आणि तिबेटला जाण्यासाठीच रोहतांग, अशी या 3 खिंडी आहे. आता हा उत्तराखंडचा एरिया येतो. उत्तराखंड मधून इकडं हिमाचल प्रदेश मध्ये जाण्यासाठी रुपीन खिंड आहे. त्याच्यानंतर उत्तराखंड मधून इकडे तिबेटला जाण्यासाठी नीतीला, ठीक आहे, कुठली खिंडी लागते नीतीला. दुसरी लागत असते मानाला आणि तिसरी लागत असते लिपू लेक. या 3 खिंडी या ठिकाणी उत्तराखंड ते तिबेटला जोडणाऱ्या खिंडी, उत्तराखंड ते हिमाचल प्रदेशला जोडणारी रुपीन खिंड, रुपीन. ठीक आहे. आणि असंच पुढे गेलं इथं सिक्कीम आहे. या सिक्कीम मधून तिबेटला जोडण्यासाठी जेलपला खिंड लागत असते बघा. आणि या सिक्कीम वरून इकडे चीनला जोडण्यासाठी नथुला खिंड लागत असते. तर सिक्कीम ते तिबेट आणि चायना यांना जोडणाऱ्या या 2 खिंडी लक्षात ठेवा. आता इथं हा अरुणाचल प्रदेश आहे. इकडं अरुणाचल प्रदेश, इकडे या डोंगरांगा अशा खाली येतात बघा. ठीक आहे. या डोंगरांगा खाली आलेल्या इकडं. तर इथं अरुणाचल प्रदेश मधून इकडे तिबेटला जाण्यासाठी बमला खिंड लागत असते, बमला. आणि अरुणाचल प्रदेश मधून इकडं म्यानमारला जाण्यासाठी लिखा पाणी आणि दीपू किंवा दिघू ही खिंड लागत असते बघा. अशा पद्धतीनं अरुणाचल प्रदेशची या 3 खिंडी लक्षात ठेवा, सिक्कीमची या 2 खिंडी लक्षात ठेवा, उत्तराखंडची या 4 खिंडी रुपीन, नीतीला, मानाला, लिपुलेक.
हिमाचल प्रदेशच्या 3 खिंडी, बारालापचाला, शिपकीला, रोहतांग. त्याच्यानंतर काश्मीर टू जम्मूला पीर पंजाला आणि बनीगल, काश्मीर टू कारगिल पेन्सिला, काश्मीर टू लेह झोजिला, आणि लेह पासून पुढे तिबेटला जोडणारी थांगला, आणि लेह पासून पुढे शिकियांग प्रांत इकडे चीनचा तिकडे जोडणारी अगिल खिंड आहे. तर अशा पद्धतीनं क्रमानं पश्चिमेकडून पूर्वेकडे एक वेळेस खिंडी विचारल्या होत्या, या खिंडी लक्षात ठेवायच्या. तर असा हा हिमालयन डोंगररांगा येतो असतो बघा. या हिमालयन डोंगररांगेचे मग आपण या ठिकाणी सगळे मुद्दे जवळपास बघितलेले. आता इथं काय काय लक्षात घ्यायचं ते समजून घ्यायचं. आता या हिमालयन डोंगररांगेची वैशिष्ट्ये काय, या हिमालयन डोंगररांगेचे 5-6 महत्वाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य काय, या जगातील सर्वात उंच वळीच्या आणि आधुनिक पर्वतरांग आहे. आधुनिक म्हणजे अर्वाचीन आहे, म्हणजे तरुण डोंगररांग आहे. जेवढ्या डोंगर आतापर्यंत निर्माण झाले त्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेले डोंगररांगाही आहे, 7 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत बघा. नंबर 1. नंबर 2, या डोंगररांगा जी आहे या सर्वाधिक उंचीची आहे. त्यामुळे समुद्र पातळीपासून तुम्ही जसजसं उंच जाणार तसतसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटणार. म्हणून या डोंगररांगेच्या वरच्या भागामध्ये 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर असणार. म्हणून या पट्ट्यामध्ये पर्जन्य कमी आणि बर्फवृष्टी जास्त होते. म्हणून या डोंगररांगा जी आहे या बर्फाना आच्छादित डोंगररांगा आहे. 20-30 फुटाचे बर्फाचे लादीचे थरावर थर या पट्ट्यामध्ये येतात. आणि बर्फ इतका आहे की दोन्ही ध्रुवा खालोखाल सर्वात जास्त बर्फ या पट्ट्यात आहे. म्हणून याला जगाचा तिसरा ध्रुव म्हणायचं. जगाचा तिसरा ध्रुव का म्हणतात, तर दोन्ही ध्रुवा खालोखाल सर्वात जास्त बर्फ या पट्ट्यात आहे म्हणून. नंबर 3, भारतात पावसाळा नावाचा तिसरा ऋतू तयार होतो असतो बघा. जगात 2च ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा, पण भारतात पावसाळा नावाचा ऋतू कशामुळे तयार होतो, हिमालयन डोंगररांगेमुळे. कारण हिमालयन डोंगररांगा जी आहे इकडची थंड हवा भारतात येऊ देत नाही आणि भारतात कमी वायुभाराचा पट्टा ओढण्याचं काम करते बघा. आणि याच पट्ट्याकडे वारे आकर्षिले जातात, हिमालयन डोंगररांगाला अडवल्या जातात आणि त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडतात. म्हणून भारतामध्ये ठराविक कालखंडात पाऊस पडतो जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि या ठराविक कालखंडात वर्षभराच्या 85% पाऊस पडत असल्यामुळं या कालखंडाला आपण नाव दिलं पावसाळा. तर पावसाळा निर्मितीच्या पाठीमागचं प्रमुख कारण भारताच्या प्राकृतिक रचनेचा कोणता भाग आहे असा एक वेळेस प्रश्न होता, हिमालयन डोंगररांगा आहे. तर हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या 12 वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या 12 वाहणाऱ्या नद्यांचं उगमस्थान असलेला प्रदेश हिमालयन डोंगररांगा आहे. या डोंगररांगाला वारे अडायला जात असल्यामुळे पाऊस पडतो, त्यामुळं नद्यांना पावसाळ्यामध्ये पाण्याचा पुरवठा होतो. तर उन्हाळ्यामध्ये या पट्ट्यामधला बर्फ वितळतो, त्यामुळे नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणून या भागातून उगम पावणाऱ्या नद्या ज्या असतात 12 वाहणाऱ्या नद्या असतात. ठीक आहे. हा शीतकटिबंधासारखा वातावरणाचा पट्टा आहे. त्यामुळे या पट्ट्यामध्ये शीतकटिबंधातल्या ज्या सूचीपर्णी अरण्य असतात ही सूचीपर्णी अरण्य या पट्ट्यामध्ये येतात बघा, डोंगररांगेच्या उतारावर येतात. मग यामध्ये पाईन, स्प्रूस, फर, ऑलिव्ह, ओक, बीच, मॅपल, एल्म यासारख्या वनस्पती, देवदार यासारख्या वनस्पती या पट्ट्यामध्ये. या वनस्पती अशी उंच असतात, बुंदा जाड असतो बघा, सरळ वाढतात. या लक्षात, पानाचं जो काही आकार आहे सुईच्या पानासारखा असतो, सूचीपर्णी अरण्य. वरती मेणाचा थर असतो, वरती बर्फाचे कण पडले की बर्फ खाली सटकारा लागत असतो बघा. तर अशा प्रकारे सूचीपर्णी अरण्याचा हा प्रदेश आहे. या वनस्पती लवचिक असतात, तोडणं फारसं अवघड नाही, झपाट्याने खाली येऊन जातात त्या. त्याच्यानंतर या लाकडाचा वापर कागदाचा लगदा किंवा बॉन्डचा कागद तयार करण्यासाठी केला जातो असतो. म्हणजे आर्थिक डायरेक्शन ही वनस्पती अतिशय महत्वाची. बऱ्याच वनस्पती वाळ्या पडत असताना खाली गाडल्या गेलेल्या वनस्पतीपासून या ठिकाणी टर्शियरी प्रकारातला कोळसा तयार झालेला आहे बघा. म्हणून या ठिकाणी खनिज संपदा सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते. तर हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात ठेवा. या पट्ट्यामध्ये धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, थंड हवेची ठिकाणे, त्यामुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो बघा. या पर्यटनामुळे परकीय चलन वाढतंय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार वाढतोय. तर या हिशोबाने सुद्धा हिमालयन डोंगररांगा महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 2 भूभागांना जॉईंट करणारा पट्टा आहे. भारताचा इकडचा गोंडवानाचा पार्ट आहे, हा चायना किंवा तिबेटचा या ठिकाणी लॉरेशियाचा पार्ट आहे. दोन्ही भूभागांना जॉईंट करणारा पट्टा असल्यामुळे जगामध्ये पॅसिफिक महासागराभोवतालच्या पट्ट्या खालोखाल सर्वात जास्त भूकंप ज्वालामुखीच्या घटना या पट्ट्यात घडतात. म्हणून जगातला 2ऱ्या क्रमांकाचा मोठा अस्थिर पट्टा आहे. लक्षात. तर ह्या हिमालयन डोंगररांगेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणखीन वैशिष्ट्य म्हणजे या डोंगररांगेमध्ये
या ठिकाणी उत्तरावरती पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं चहाचे मळे मोठ्या प्रमाणात फुलवले जातात, म्हणून आसाम राज्य चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा. कारण चहासाठी पावसाचं प्रमाण जास्त लागतं, पण पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. तर अशा प्रकारची जमीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून जगात सर्वात जास्त चहाचं उत्पादन आपल्याकडे घेतलं जातं, म्हणून आपल्याकडच्या चहाला आसाम टी चहा असं म्हणत असतो आपण. आणि त्याचबरोबर हिमालयन डोंगर रांगाचे आहे, भारत चीन असू द्या, भारत नेपाळ असू द्या, भारत भूतान असू द्या आणि भारत म्यानमार असू द्या, यांच्या दरम्यान नैसर्गिक सीमा म्हणून काम करण्याचं कार्य करतो बघा. त्यामुळं आपल्या या देशांमध्ये घुसखोरीचं प्रमाण कमी आहे. जसं भारताची पाकिस्तानला सकल जमिनीची सीमा आहे, त्यामुळं तारी ओलांडून पलीकडे तारी ओलांडून अलीकडे येता येतं बघा. बांगलादेशी लोकांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी भारतात होते बघा. तसं चायनाची किंवा इकडं नेपाळ भूतान म्यानमारची तसं सामान्य लोक घुसखोरी करत नाही बघा. जी घुसखोरी करतात ते लष्कर वगैरे करतील, मग ते कुणीकडूनही करू शकतं. त्याच्यासाठी काही लगेच डोंगरांगा आडवे येतात अशातला भाग नाही, विमानानं सुद्धा ते इकडे तिकडे करू शकतात. तर अशा पद्धतीने संरक्षणाच्या डायरेक्शन सुद्धा हिमालयन डोंगरांगा महत्वाची भूमिका पार पाडतात. तर एवढी माहिती या हिमालयन डोंगरांगा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाबद्दल लक्षात ठेवायची. ठीक आहे.